T20 सामन्यात 106 धावा काढून सुद्धा एका बॅटरच्या नावावर सेंचुरी काय लागली नाही बरं का। आता तुम्ही म्हणाल आईला हे कसं काय शक्य आहे, सांगतो। 20 जानेवारी 2020 हॅमिल्टन न्यूझीलंड विरुद्ध भारत दरम्यानच्या तिसऱ्या T20 सामन्यादरम्यान टॉस जिंकून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि रोहित शर्माने केलेल्या 40 बॉल 65 धावांच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकात 179 पर्यंत मजल मारली। प्रत्युत्तरात न्यूझीलंडने केन विलियमसनच्या 48 चेंडूत 95 धावांच्या जोरावर सामना खेचत आणला, पण मोक्याच्या क्षणी केन बाद झाला आणि न्यूझीलंडने जवळपास जिंकलेला सामना बरोबरीत सुटला। मग लागली सुपर ओव्हरमध्ये केनने बुमराला 1 चौकार 1 षटकार आणि 1 एकेरी धाव घेऊन नाबाद 11 धावा काढल्या आणि भारताला 18 धावांचे आव्हान दिले। रोहितने नेहमीप्रमाणे खेळी करून शेवटच्या चेंडूत षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला। केनने धावांचा पाठलाग करताना 55 धावा केल्या आणि सुपर ओव्हरमध्ये एकूण 11 धावा केल्या, म्हणजेच एकूण 106 धावा झाल्या। पण तो 95 धावावरून बाद झाला आणि सुपर ओव्हरच्या धावा किंवा बळी धरल्या जात नसल्याने 106 धावा करून सुद्धा शतक केल्याचं समाधान काही गड्याला मिळालं नाही। मित्रांनो, अशाच भन्नाट व्हिडिओसाठी मग सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल।